तदनंतर अतिशय प्रतापी अशा महानुभाव विश्वामित्रांनी अत्यंत प्रसन्नतापूर्वक त्यांना आशीर्वादाने सन्मानित केले. धनुष्य, भाता, बाण, खड्ग इत्यादींनी सुसज्ज होऊन आपले समीप आलेल्या श्रीराम लक्ष्मणांना सोबत घेऊन श्री विश्वामित्र राजभवनातून निघाले. थोडे अंतर गेल्यावर त्यांनी भक्तिपूर्वकच देवांनी निर्माण केलेल्या बला आणि अतिबला नावाच्या 2 विद्या त्यांना दिल्या. त्या विद्या धारण करून क्षुधा आणि अशक्तपणा इत्यादींची बाधा होत नसे. तदनंतर गंगा नदी पार करून ते ताटका राक्षसीच्या वनी आले. तेव्हा सत्य पराक्रमी श्रीरामांना श्री विश्वामित्र असे म्हणाले. विश्वामित्र म्हणाले, या वनी आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी ताटका नावाची राक्षसी या वनी राहते. सर्व लोक तिच्यामुळे त्रस्त झाले आहेत. तेव्हा अन्य कोणताही विचार मनी न आणता त्वरित तिला ठार करा. जशी आज्ञा म्हणून आपल्या धनुष्याची दोरी चढवून रघुनाथांनी टणत्कार केल्याबरोबर ते संपूर्ण वन त्या आवाजाने दुमदुमून गेले. तो टणत्कार ऐकून रागाने बेफाम होऊन ताटका राक्षसी एखाद्या काळ्याकुट्ट मेघाप्रमाणे विकराळ रूप धारण करून श्रीरामांकडे धावली. श्रीरामांनी त्वरित एक बाण प्रत्यंचा ओढून तिच्या छातीवर सोडला. त्या प्रहाराने ती दुष्ट राक्षसी खूप रक्त ओकतच गतप्राण झाली. शापामुळे पिशाच बनलेली ती ताटक श्री रामचंद्रांच्या कृपेने शापमुक्त होऊन सर्व अलंकारांनी विभूषित अशी सुंदर यक्षिणी झाली. तिने रामांना प्रदक्षिणा घातली आणि मनोभावे वंदन करून ती त्यांचे आज्ञेने दिव्यलोकी प्रस्थान करती झाली. तेव्हा अतिशय आनंदाने विश्वामित्रांनी श्रीरामांना आलिंगन दिले. त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण करून अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेतला. आपले परम भाग्य समजून त्यांनी रहस्य व मंत्र इत्यादी सह सर्व शास्त्राने प्रीतीपूर्वक सौंदर्य संपन्न श्री रामचंद्रांना अर्पण केली. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादाचा बालकांड 4था सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.